महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या। या अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली। लातूर शहर महानगरपालिका लातूर सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी एकूण 6 उपजिल्हाधिकारी सवर्गातील निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार सवर्गातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची निवड करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार शरद झाडके उपविभागीय अधिकारी निलंगा, मंजुषा लटपटे उपविभागीय अधिकारी अहमदपूर, रोहिणी नन्हे उपविभागीय अधिकारी लातूर, अविनाश कोरडे उपविभागीय अधिकारी औसा, रेणापूर, सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी उदगीर व संदीप कुलकर्णी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। शहरातील प्रत्येक 3 प्रभागासाठी एक याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत। प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत 3 सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे। या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीबाबत माहिती घेण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निहाय आदेश तयार करणे, राजकीय पक्ष व पत्रकारांच्या बैठकी आयोजित करणे, निवडणूक कामासाठी कर्मचारी नेमणूक करणे, कर्मचारी प्रशिक्षण, मतदान केंद्रावरील सोयीसुविधा, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्र, एक बिट्टिका निवडणूक वर्थव पर्यवेक्षण, आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त वसुधा फड, डॉक्टर पंजाबराव खानसोळे व सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते। लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। काय सांगाल तर काय सूचना आहेत आणि कशा प्रकारे ही निवडणूक पार पडते? लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे। आचारसंहितेच्या अनुषंगाने मध्यवर्ती आचारसंहिता कक्ष आपण स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यासोबतच आपण चेकपोस्ट कार्यान्वित करत आहोत। यामध्ये 5 चेकपोस्ट असतील। नांदेड रोड, अंबेजोगाई रोड, बार्शी रोड, औसा रोड आणि बाबळगाव रोड या 5 ठिकाणी चेकपोस्ट राहणार आहेत आणि त्या ठिकाणी SSTच्या टीम ज्या आहेत त्यांच्या कार्यान्वित आम्ही करत आहोत। यासोबतच प्रत्येक आरो अंतर्गत FS टीमची आम्ही तैनात केलेली आहे। यामध्ये भरारी पथक आम्ही कार्यान्वित करत आहोत। त्यासोबतच व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम जी आहेत त्या ठिकाणी सुद्धा कर्मचारी आम्ही नियुक्त करून आचारसंहिता संपूर्णपणे पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त वातावरणात होतील याची सर्व आम्ही दक्षता घेत आहोत। यासोबतच निवडणुकीच्या अनुषंगाने आपण 6 आरो ऑफिस कार्यान्वित केलेले आहेत। वार्ड क्रमांक 1, 2, 3 साठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असेल, क्षेत्रीय कार्यालय क्षेत्र क्रमांक क डालडा फॅक्टरी येथे, त्यानंतर वार्ड क्रमांक 4, 5 आणि 6 यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय हे समाज कल्याण कार्यालय शिवनेरी गेट समोर येथे असेल। वार्ड क्रमांक 7, 8, 9 साठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय हे उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी राहणार आहे। वार्ड क्रमांक 10, 11, 12 यांच्याकरता आरो ऑफिस जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी राहील। वार्ड क्रमांक 13, 14, 15 करता वार्ड ऑफिस हे झोन ऑफिस बी या ठिकाणी राहील आणि वार्ड क्रमांक 16, 17, 18 यांच्याकरता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय एक झोन ऑफिस ए या ठिकाणी राहील। या ठिकाणी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबतच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे निवडणूक खर्चासाठी सुद्धा निवडणूक खर्च नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतरचा महत्त्वाचा भाग जो होता तो म्हणजे की समित्यांची व विविध कक्षांची आम्ही स्थापना केली आहे। यामध्ये जवळपास 22 कक्षांची स्थापना केली आहे। यामध्ये मनुष्यबळ पुरवठ्यापासून मनुष्यबळांच्या तांत्रिक प्रशिक्षणाची व्यवस्था, तसेच मतदानाच्या साहित्याची पुरवठा व्यवस्था करणे, तसेच VM पुरवठा करणे, स्ट्रॉंग रूम पाहणी तपासणी करणे या सर्व बाबींची आम्ही त्या ठिकाणी तयारी करत आहोत आणि या अनुषंगाने 22 पथक त्यामध्ये प्रत्येकी 10-10 कर्मचारी या अनुषंगाने आम्ही कार्यान्वित केलेले आहेत। यासोबतच मनुष्यबळ निवडणूक प्रक्रियेसाठी जवळपास 2 ते 2,500 मनुष्यबळ लागणार 2 ते 2,500 मनुष्यबळ लागणार आहे। त्या अनुषंगाने सुद्धा पूर्वतयारी आमची सुरू आहे। त्यासोबतच पोलीस प्रशासनाचा सुद्धा यामध्ये मोठा सहभाग आम्हाला सक्रिय सहभाग मिळत आहे आणि महापालिकेच्या वतीने निवडणुकांची संपूर्णतः तयारी झालेली आहे आणि निवडणुका संपूर्णतः पारदर्शक वातावरणात येण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे। विविध पक्ष आता महापालिकेमध्ये निवडणुका लढवणार आहेत, त्यांच्यासाठी काय सूचना आहे?
या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने येत्या 22 तारखेला म्हणजे नॉमिनेशनच्या एक दिवस पूर्वी आम्ही विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची सुद्धा या ठिकाणी बैठक बोलवणार आहोत आणि त्यांच्या अनुषंगाने, उमेदवारीच्या अनुषंगाने आणि संपूर्णतः निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने त्यांचे जे काही आक्षेप किंवा सूचना असतील त्या सुद्धा महापालिकेच्या वतीने ऐकल्या जातील आणि महापालिकेच्या वतीने जी काही नियमावली आहे त्यांचं सुद्धा त्यांना अवगत करून त्या ठिकाणी दिले जाणार आहे.